श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी आजची देवपूजा केलेली आहे आणि देवपूजा झाल्यानंतर आता म्हटलं मुलांना नाश्ता वगैरे द्यावा. आणि मुलं खूपच हट्टीपणा करत होती की बाहेर फिरायला जायचं आहे. पण छोटूचे अजून ऑपरेशनचे टाके काय तोडले नाही आहेत, त्यामुळे कुठे लांब फिरायला जाऊ शकत नाही. म्हटलं चला, मुलांना इथं बाजूलाच मेळावा लागला आहे, मेळाव्यातून फक्त फिरवून आणूया. त्यामुळे मी स्वयंपाक वगैरे आवरला, मुलांना नाश्ता वगैरे दिला आणि म्हटलं चला इथंच फक्त बाजूला आपलं 1 तासभर मुलांना फिरवून आणूया. कारण की छोटा पण 10-13 दिवस झाले आज घरातच बसून आहे, त्याला पण खूप बोर झालं होतं. त्यामुळे म्हटलं चल तुला पण जरा बाहेरून फिरवून आणते, म्हणून आम्ही निघालो मेळाव्यामध्ये. आणि चालतच गेलो होतो, अगदी 5-10 मिनटावरतीच बाजूला मेळावा लागला होता आणि खूप रिजनेबल प्राईजमध्ये तिथे मेळावा लागला होता. पण काही खाल्लं पिल्लं नाही किंवा काही घेतलं नाही, फक्त मेळावा बघितला. कारण की छोट्याचे पण अजून टाके काय तुटले नाही, त्यामुळे कुठेही त्याला ट्रेनमध्ये गाडीमध्ये बसवू शकत नव्हते. आणि अशा पद्धतीने मेळावा फक्त फिरलो, खूप छान वाटलं. खूप गर्दी पण बघायला भेटली होती. आज सुट्टीचा दिवस नव्हता, तरीही खूप लोक मेळाव्या बघण्यासाठी आले होते. पण काही वस्तू अशा होत्या की खूप महाग लावलेल्या होत्या. म्हणजे काही अशा होत्या की अगदी 150-200 रुपये पाव, आणि काही वस्तू अगदी स्वस्तात लावल्या होत्या. पण काही ज्या स्वस्तात वस्तू होत्या ना, त्यांची एवढी क्वालिटी पण अशी म्हणावीशी नव्हती. अगदी ते ज्या तुम्हाला क्लिपा वगैरे दिसत आहेत ना, ते अगदी 10 रुपयापासून किचन असेल, बो असतील, 10-15 रुपयापासूनच्या वस्तू होत्या. हे हे एवढं मला म्हणजे चांगलं वाटलं. बो वगैरे किंवा क्लिपा, बांगड्या वगैरे 10-15 रुपयापासून होते. पण त्याची काही क्वालिटी एवढी म्हणावीशी काही कधी-कधी निघत नाही. कारण की कधी-कधी काय होतं की लगेच आणला की एकदा दोनदा वापरला की क्लिप लगेच तुटून जातो. आणि नंतर मग पुढे जे होतं ते कुरवड्या, पापडी किंवा मसाले वगैरे ते चांगल्या क्वालिटीचे होते तसे. कारण की ते टेस्टला पण आपल्याला देतात. थोडं-थोडं आपण खाऊन बघू शकतो कशी टेस्ट आहे, नंतर ठरवू शकतो. लोणची वगैरे पण खूप चांगले असतात त्यांच्याकडचे, आणि टेस्ट आपण बघून ठरवू शकतो की आपल्याला कोणतं घ्यायचं आहे ते. तर असं आम्ही फिरलो वगैरे, छान आमचा टाईमपास झाला. नंतर एक बडीशेप वगैरे जे काही असतं किंवा आवळ्याचं असतं, आवळा कँडी वगैरे, अशा दुकानात आलो. म्हटलं बघू बडीशेप घ्यावी. तर 100 रुपये पाव होती, त्यामुळे आम्ही काय कॅन्सल केली घ्यायची आणि पुढे निघून आलो. पुढे आल्यानंतर फिरत कारण की छोटाला जर बघितलं गाडीचं दुकान, तर लगेच गाड्या मागायला सुरुवात. अगोदरच घरात खूप गाड्या आहेत त्याच्याकडे, त्यामुळे दुकान गाडीचं चुकवत आम्ही निघालो होतो. मला सँडल तेवढे खूप आवडले, कारण की अगदी 200 रुपयाची प्राईज होती. कोणताही सँडल घ्या किंवा चप्पल घ्या, तर खूप छान चप्पल्स वगैरे होती. डिझाईन वगैरे पण खूप छान छान होत्या. पण म्हटलं जाऊ देत, बघू पुढच्या वेळेस घेऊ, आणि आलो निघून घरी. तर अशी चप्पल्स टिकते की नाही काय सांगू शकत नाही. पण कुठे बाहेर जाताना पार्टीवेअर एखाद्या फंक्शनमध्ये वापरण्यासाठी ही चप्पल चांगली आहे. जर पाण्यात भिजवली तर ही चप्पल टिकणार नाही. पण अशी जर वापरली, तर मी ही चपल्या असल्या वापरून पाहिलेल्या आहेत पहिल्या, की टिकतात या. पण तुमच्या वापरण्यावरती आहे. तुम्ही बाहेर जास्त जाता का गाडीनं वगैरे जास्त फंक्शनला वगैरे जात असाल, तर चांगल्या चपल्या आहेत त्या. त्यानंतर म्हटलं इथे एक दुकान दिसते, कवर फ्रीजवरचा खूप खराब झाला होता, म्हणून या दुकानामध्ये आलो. तर इथे दुकान अगदी रिजनेबल प्राईजमध्ये होतं. 150 का ये 120 का ये 100 का तर इथे पण साडी ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारचे बॉक्स वगैरे बघायला भेटले आम्हाला, खूप छान होते. मेकअपचं साहित्य वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा बॉक्सेस अगदी छान होते. त्यानंतर जे आपल्याकडचे टॉप वगैरे आहेत किंवा खाली घागरा वगैरे आहे, तो अगदी छान छान, अगदी छोट्या मुलांचे सुद्धा खूप छान घागरे होते इथे, की त्याच्यावरती कोणताही आपण टॉप मॅचिंग घालू शकतो. आणि खूप अशा प्रकारचे केस वाढवण्यासाठी औषधी होत्या, खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या, लहान मुलांची खेळणी होती. ह्या प्लास्टिकच्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी 15, 20, 30 रुपये, 20 रुपये अशा होत्या, आणि चांगल्या होत्या. ही दुकान अगदी चांगलं होतं, कारण मागच्या वेळेस पण मी असल्या प्लॅस्टिकचे बकेट वगैरे आणल्या होत्या. तर चांगली क्वालिटी होती त्यांची, म्हणजे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी, धुण्यासाठी, असं 20-20 रुपयामध्ये. आणि असे छान प्रकारचे डॉल लागले होते, खूपच सुंदर डॉल होते इथे, आणि त्याही अगदी 30-40 रुपयापासून होते.
आणि खूप छान होते. किचन टाईप किंवा आरसा वगैरे असं आपण पर्समध्ये ठेवण्यासाठी होते. आणि समोरच दिसलं गाड्यांचं दुकान. विश्वराज मागायला लागला, त्यामुळे कसं तरी चुकवून पुढे घेऊ बोलत आम्ही पुढे निघून आलो. आता पुढे खाण्यापिण्याची दुकानं लागली होती, पण विश्वराजला बाहेरचं काहीच द्यायचं नाही सध्या, डॉक्टर बोलले. त्यामुळे आम्ही काहीच खाल्लं नाही. त्याला ठेवून कसं खाणार ना, तो मागणारच. त्यामुळे आम्ही काही खाल्लं नाही. तसंच निघून पुढे आलो. फक्त फिरलो, खूप छान वाटलं. म्हणजे थोडंसं मोकळ्या हवेत गेल्यानंतर मुलांनाही थोडं बरं वाटतं, कारण सुट्ट्या पण लागल्या आहेत, कुठे आता बाहेर जात नाही. आणि त्यामुळे थोडं छान वाटलं, फिरलो वगैरे आणि नंतर घरी आलो. तर बघा, खूप छान लोकं पण येत होती, एन्जॉय करत होती आणि खूप मोठे मोठे पाहुणे वगैरे आले होते आणि खूप लाईटिंग वगैरे, त्यामुळे खूप छान वाटलं. अगदी रात्र एकदम छान अशी आम्ही घालवली. आम्ही तिघांनी फिरून मस्तपैकी फिरलो वगैरे, थोडा वेळ थांबलो आणि नंतर लगेच घरी निघून आलो. येताना म्हटलं मुलांसाठी थोडं फळं वगैरे घ्यावीत, कारण की डॉक्टरांनी सांगितले त्याला जास्त करून फळं वगैरे खायला घाला. मग थोडी येता येता फळं घेतली आणि घरी येऊन परत मग बाकीचं आवरलं. तर मित्रांनो, माझा कसा वाटला ब्लॉग आजचा. मी एकदम थोडं शॉर्टली ब्लॉग्स टाकत आहे, कारण मुलामुळे जास्त काय होत नाही टाकणं किंवा व्हिडिओ बनवणं, आणि तेवढा टाईम पण भेटत नाही आहे. तर प्लीज माझ्या चॅनलला